या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हृदयरोगाबद्दल अधिक जाणून घेऊया। हृदयरोगाचे प्रमाण हे मुख्यतः ग्रामीण तसेच विकसनशील भागामध्ये अधिक असते। आपण या व्हिडिओमध्ये लहान मुलांमध्ये होणारा हृदयरोग, त्याची कारणे, लक्षणे, उपचार पद्धती तसेच हे टाळण्यासाठी जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत व तुमच्या मुलांचे हृदयरोगापासून कसं रक्षण करता येईल याबद्दल अधिक जाणून घेऊया। लहान मुलांमध्ये होणारा हृदयरोग ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या आहे। हृदयाचे कार्य हे आपल्या शरीरातील विविध भागांना रक्तपुरवठा करणे तसेच पोषण द्रव्य मिळवून देणे हे आहे। लहान मुलांमध्ये जर का हृदयरोग झाला तर हृदयाच्या कार्यक्षमतेमध्ये अडचणी येतात आणि मुलांना ह्याचा धोका होऊ शकतो। लहान मुलांमध्ये होणाऱ्या हृदयविकारांचे मुख्यतः दोन प्रकार आहेत। ह्यामध्ये जन्मजात होणारा हृदयविकार म्हणजेच कंजेनिटल हार्ट डिसीजेस आणि अर्जित हृदयविकार म्हणजेच अक्वायर्ड हार्ट डिसीजेस असा होतो। तर जन्मजात हृदयविकार म्हणजेच कंजेनिटल हार्ट डिसीजेस म्हणजे काय, तर मूल जेव्हा गर्भावस्थेमध्ये असते किंवा जन्मानंतर लगेचच ज्या हृदयरोगाचे निदान होते किंवा मुलांना त्याचा त्रास होतो त्यांना आपण कंजेनिटल हार्ट डिसीजेस असे म्हणतो। याची कारणे मुख्यतः आईला जर का प्रेग्नन्सी दरम्यान मधुमेह असेल किंवा फॉलिक ऍसिडचे सेवन जर का योग्य प्रमाणामध्ये केले नसेल किंवा अन्य कुठल्या औषधाचे सेवन जर का गर्भावस्थेमध्ये केले तर होऊ शकतो। तसेच बऱ्याच वेळेला अनुवंशिकताही असू शकते। तर अक्वायर्ड हार्ट डिसीजेस म्हणजे काय, अक्वायर्ड हार्ट डिसीजेस म्हणजे मुलांना जो जन्माच्या काही वर्षानंतर जो हृदयरोग डायग्नोसिस होतो म्हणजे त्याचे निदान केले जाते किंवा त्याची काही लक्षणे आढळतात तर त्याला अक्वायर्ड हार्ट डिसीजेस असे म्हणतात। ह्याच्यामध्ये रुमॅटिक डिसीजेस आणि व्हायरल डिसीजेस मुळे होणारा हृदयाचे आजार यांचा समावेश होतो। लहान मुलांमध्ये होणाऱ्या या हृदयरोगाची काय कारणे आहेत याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया। ह्याचे मुख्य कारण म्हणजे अनुवंशिकता। जर का आई वडिलांना हृदयरोग असेल तर मुलांना हृदयरोग होण्याची शक्यताही वाढते। जर का गर्भावस्थेदरम्यान आईला कुठला आजार असेल म्हणजेच उच्च रक्तदाब असेल किंवा एखादे व्हायरल इन्फेक्शन झाले असेल तर मुलांमध्ये होणाऱ्या जन्मजात हृदयरोगाची शक्यताही वाढते। गर्भात जर का आईने पोषण योग्य घेतले नसेल किंवा फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशन दिले नसेल तरीही मुलांमध्ये हृदयरोगाची शक्यताही वाढते। याबरोबरच पर्यावरणीय घटक म्हणजे प्रेग्नन्सी दरम्यान जर का अल्कोहोल, तंबाखू ह्यासारख्या पदार्थाचे जे सेवन जर का आईने केले असेल तरीही मुलांमध्ये हृदयरोगाची शक्यताही वाढते। हृदयविकारामध्ये कोणती लक्षणे दिसू शकतात किंवा आपण कसं ओळखायचं की मुलांना हृदयरोग असू शकतो का आणि डॉक्टरांना कधी भेटायचं। जर का मूल जन्मजात जर का हृदयरोग असेल तर लहान मुलांना दूध पिताना धाप वाढणे किंवा ठसका लागणे ह्यासारख्या गोष्टी दिसून येतात। तसेच त्वचा निळसर पडणे, मुलांची वजन उंची न वाढणे, सर्दी खोकला वाढणे किंवा छाती भरणे, वारंवार हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन्स लागणे यांच्या वाढीवर ह्याचा परिणाम दिसतो। तसेच मूल जेव्हा मोठे होते तेव्हा रडताना किंवा खेळताना त्याला धाप लागणे, हृदयाचे ठोके वाढणे ह्यासारखी लक्षणे आपल्याला दिसून येतात। या लहान मुलांमध्ये होणाऱ्या हृदयरोगाचे निदान कसे करायचे, बऱ्याच वेळेला पालकांनी दिलेल्या लक्षणांच्या माहितीवरनं तसेच जेव्हा बालरोग तज्ञ किंवा हृदयरोग तज्ञ जेव्हा लहान मुलांना ऑस्कल्टेट करतात तेव्हा त्यांच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये त्यांना एक वेगळा आवाज ऐकायला येतो, त्यालाच मर्मर असेही म्हणतात। यावरून ते पालकांना पुढील चाचण्या म्हणजेच ECG किंवा 2D इको किंवा एक्सरे ह्यासारख्या विविध चाचण्या सुचवू शकतात आणि याद्वारे आपण लहान मुलांमध्ये होणारा किंवा असणारा हृदयरोग ह्याचे आपण निदान करू शकतो। लहान मुलांमध्ये होणाऱ्या हृदयरोगाच्या उपचार पद्धती काय आहेत ह्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया। ज्याप्रमाणे लहान मुलांमध्ये हृदयरोगाची सिव्हिरिटी असते त्याप्रमाणे त्याच्या उपचार पद्धती ह्या ठरल्या जातात। जर का हृदयरोग हा कमी प्रमाणामध्ये असेल म्हणजेच जर का हृदयामध्ये असलेले होलची साईज ही कमी असेल तर बऱ्याच वेळेला मूल जसे जसे मोठे होते तर ते स्पॉन्टेनियस क्लोजर पण होऊ शकते म्हणजेच आपोआप बंदही होऊ शकते। अशा वेळेला इंटरव्हेन्शनची काय आवश्यकता नसते, फक्त औषधावरही बऱ्याच वेळेला हे आजार कंट्रोल होतात। त्यामुळं लगेचच इंटरव्हेन्शन करण्याची ह्यामध्ये आवश्यकता नसते। पण जर का होलची साईज ही मोठी असेल आणि मुलांच्या वाढीमध्ये किंवा त्यांच्या दैनंदिन रुटीनमध्ये जर का त्याचा मोठा अडथळा येत असेल, मूल जर का फार आजारी पडत असेल किंवा आपण निळेपणाचे जे हृदयाचे आजार म्हणतो अशा वेळेला ह्यामध्ये लगेचच इंटरव्हेन्शन करण्याची आवश्यकता असते। हृदयरोगाची तीव्रता ही जास्त असेल किंवा आपल्याला जर का ह्यामध्ये इंटरव्हेन्शन करायची गरज पडली तर ह्यामध्ये कुठल्या पद्धती आहेत, तर ह्यामध्ये बलून व्हॉल्वोप्लास्टी, सेप्टल डिव्हाइस क्लोजर तसेच पेटंट डक्टस आर्टिओसिस क्लोजर किंवा ओपन हार्ट सर्जरी ह्यासारख्या विविध शस्त्रक्रियांचा समावेश होतो। तर आपण एकंदरीत लहान मुलांमध्ये होणाऱ्या हृदयरोगांच्या उपचार पद्धतीबद्दल विचार केला तर रुग्णाच्या वयानुसार, हृदयविकाराच्या स्वरूपानुसार आणि रुग्णाच्या एकूण प्रकृतीनुसार उपचार पद्धती ही निवडली जाते। आधुनिक वैद्यकीय विज्ञानामुळे आता बहुतेक जन्मजात हृदयविकार यावर प्रभावी उपचार करणे शक्य झालेले आहे। तर या हृदयविकारावर काय प्रतिबंधात्मक उपाय आहेत? लहान मुलांमध्ये होणारा हृदयरोग टाळण्यासाठी आपण जर का घरामध्ये हृदयरोगाची अनुवंशिकता असेल तर गर्भधारणेच्या पूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे, तसेच जर का पहिल्या मुलाला जर का हृदयरोग असेल तर सेकंड प्रेग्नन्सी प्लॅन करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे, तसेच वेळोवेळी स्कॅनिंग करणे हेही अत्यंत आवश्यक आहे। गर्भवती महिलांना लोह, कॅल्शियम तसेच फॉलिक ऍसिड युक्त आहार देणे। प्रेग्नन्सी दरम्यान जर का महिलांना जर का मधुमेह किंवा उच्च रक्तदाब किंवा एखादे व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्याचे वेळेच उपचार केले पाहिजे। तसेच प्रेग्नन्सी दरम्यान तंबाखू, अल्कोहोल ह्या सगळ्या पदार्थांचे सेवन हे टाळले पाहिजे। कुठलेही औषधे किंवा मेडिकेशन घेताना डॉक्टरांच्या
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजे. लहान मुलांमध्ये होणाऱ्या हृदयरोगाचे प्रमाण टाळण्यासाठी तसेच त्याचे लवकर निदान होण्यासाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरे तसेच लहान मुलांसाठी मोफत उपचार पद्धती आणि पालकांसाठी जागरूकता कार्यक्रम राबवणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की हृदयरोगाच्या ज्या उपचार पद्धती आहेत त्या काही लोकांना न परवडणाऱ्या असतात. त्यामुळे अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार पद्धती ह्या राबवल्या जातात. मुलांमधील हृदयविकार ही अत्यंत गंभीर समस्या आहे, पण जर का ह्याचे वेळेस निदान केले व उपचार केले तर बराचसा धोका तसेच ह्याची तीव्रताही टाळता येते. ह्यासाठी पालकांनी मुलांच्या आरोग्याबद्दल सतर्क राहणे व वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. ह्या व्हिडिओद्वारे आपण आपल्या मुलांमध्ये होणाऱ्या हृदयरोगाच्या तीव्रतेबद्दल तसेच त्याच्या लक्षणाबद्दल माहिती मिळवा व मुलांचे ह्यापासून रक्षण करा.